श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत, पुढील कथा विस्तारत. निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरूंची अखिल लीळा. तोची विप्र प्रकट करीत झाला, वांझ महिषी वर्ते ज्याचे गृही. तया गावी येरे दिवसी, शार मूर्तिका वहावयासी. मागो आले महिषीसी, द्रव्य देऊ म्हणती. विप्र म्हणे तयासी, नेदू आपुली दुबती महिषी. दावी तसे सकळी यांसी, शिर भरणे दोन्ही केली. करती विस्मय सकळ जन, म्हणती वांज दंतहीन. काल होती नाखी खुण, वेसण रज्जू अभिनव. नव्हती गर्भ वांज महिषी, कास नव्हती दुभे कैसी. वार्ता फाकली विस्तारेसी, तया ग्रामाधिपती. विस्मय करुणी तये वेळी, अधिपती आला तया जवळी. नमन करुणी चरण कमळी, पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी, असे संगमी संन्यासी. त्याची महिमा आहे ऐसी, होईल त्रिमूर्तीचा अवतार. नित्य आमुच्या मंदिरासी, येती श्री गुरु भिक्षेसी. करो वरो नव्हतो कालचे दिवशी, शिर आपणा मागितले. वांज म्हणता रागवोनी, म्हणे शिर दोहा जाऊनी. वाक्य त्याचे निघता मुखातून, कामधेनू परी जाहली. विप्र वचन परिसोनी, गेला तो राजा धावोनी. सर्व दळ शृंगारोनी, आपुले पुत्र कलत्र सहित. लोटांगणी श्री गुरुसी, जाऊनी राजा भक्तीसी. नमन केले साष्टांगेसी, एक भावे करोनिया. जय जयाजी जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. तुझी महिमा अपरांपरू, अशक्य आम्हा वर्णिता. नेनो आम्ही मंद मती, मायामोह अंधकार वृत्ती. तू तारक जगज्योती, उद्धरावे आपणा ते. अविद्या माया सागरी, बुडालो असे घोरांधारी. विश्वकर्ता तारी तारी, म्हणून चरणी लागला. वर्णावया तुझी महिमा, स्तोत्र करिता अशक्य आम्हा. तुची रक्षिता केशव्योमा, चिन्मयात्मा जगद्गुरु. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया लागराया ते पुसती. आम्ही तापसी असो यती, अनन्यवास करीतसो. काय कारण आम्हा पाशी, येणे तुम्ही संभ्रमेसी. कलत्र पुत्र सहितेसी, कवण कारणे सांग मज. ऐकोनी श्री गुरुचे वचन, राजा विनवी कर जोडून. तू तारक भक्तजना, अरण्यवास काय असे. उद्धरावया भक्तजना, की जे अवतार नारायणा. वसे जैसे भक्त मना, संतुष्टावे तेने परी. ऐशी तुझी ब्रीद ख्याती, देवपुराणे वाखाणिती. भक्तवत्सल तुची मूर्ती, विनंती माझी परिसावी. गाणगापूर महास्थान, स्वामी करावे पावन. नित्य येथे अनुष्ठान, वास करणे ग्रामात. मठ करुणी तये स्थानी, असावे आम्हा उद्धरोनी. म्हणून लागे श्री गुरुचरणी, भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरुमनी विचारिती, प्रकट होणे आले गती. क्वचित काळ येणे रीती, वसणे घडे त्या स्थानी. भक्तजन तारणार्थ, पुढे असे कारणार्थ. राजयाचे मनोरथ, पूर्वू म्हणती तये वेळी. ऐसे विचारोनी मानसी, निरोप देती नराधिपासी. जैसी तुझ्या मानसी भक्ती, असे तैसे करी. श्री गुरुवचन ऐकोन, संतोष झाला बहुमनी. बैसवोनी सुखासनी, समारंभे निघाला. नाना परीचे वाद्ययंत्रे, गीत वाद्य मंगळ तुरे. मृदंग टाळ निर्भरे, वाजताती मनोहर. याने छत्रपता केसी, गज तुरंग शृंगारेसी. आपुले पुत्र कलत्रेसी, सभे चालती सेवा करीत. देवेद घोष द्विजवरी, करिताती नाना परी. वाखाणी ते बंदीकारी, ब्रीदतया त्रिमूर्तीचे. येणे परी ग्राम प्रती, श्री गुरु आले अतिप्रीती. अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक. ऐसा समारंभ थोर, करिता झाला नगरेश्वर. संतोषोनी श्री गुरु, प्रवेशले नगरात. तया ग्रामी पश्चिम दिशी, असे अश्वस्त उन्नतेसी. तया जवळी गृह ओसी, असे एक भयानक. तया वृक्षावरी एक, ब्रह्मराक्षस भयानक. वसतसे तेथे एक, समस्त प्राणिया भयंकर. ब्रह्मराक्षस महाक्रूर, मनुष्य मात्रा करी आहार.
त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृहते ते श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागतसे कर जोडून श्री गुरुसी विनवितसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेसी गेले माझे अर्जव दोषी तू कृपाळू सर्व भूतांसी उद्धरावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याचे मस्तकी ठेविती करू मनुष्य रूपे होऊन येरू लोळतसे चरणकमळी श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरुवचन ऐकोन करी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अजपिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तया स्थानी मठ केला तक्षणी नराधिपाशी रोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधिप भक्तीसी संन्यासहित आपण जाय मध्यान काळी परियेसी श्री गुरु येती मठासी संन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप एकादेसमी श्री गुरुनाथ वैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्य सहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्ती तेणे परी रहाटती देखा समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळे जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्याय नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थास्त्रमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व जाहली कथा मन करून सावधानता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मराक्षसमुक्तकर्णं नाम त्रयोविंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.